काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार योगयाग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार विठ्ठल विठ्ठल श्री
अभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्याउष्टास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन तुझरे चरणा संताप्या तुझरे चरणा संताप्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दुसरे चरणा संतासिया बाबाने बाबाजी सद्गुरु दास दुसरे चरणा बाबाने बाबाजी सद्गुरु आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभूजते जस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदास्तु यमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कडा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी उपस्थित संत महंत भक्तिमती माता व भाविक भक्तांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्रभूषण जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर काय फल प्राप्त होतं याचा सुंदर उल्लेख करणारा गोडाभंग आहे. विठ्ठला महाराज या अभंगातून परमात्म्याच्या नामचिंतनाचं महात्म्य या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. ते कशा पद्धतीने व्यक्त करतात ते सांगण्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम अशा कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी प्रातस्मरणे गुरुनाम गुरु मोठे बाबा, वैकुंठवासी प्रातस्मरणे गुरुनाम गुरु नथुसिंग बाबा आणि वैकुंठवासी प्रातस्मरणे गुरुनाम गुरु महन्मनीय कृष्णाजी माऊली जायखेडेकर या त्रिमूर्तींच्या प्रेरणेने तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आपले आदरणीय हरिभक्तपरायण परम आदरणीय परमपूजनीय ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त या प्रसन्न हनुमान मंदिरातील प्रांगणामध्ये उपस्थित असणारे आमचे कान्हादेश सेवा मंडळाच्या माध्यमातून संपन्न होणारा रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे या नामचिंतनाला या नामयज्ञाला प्रारंभ होऊन आज 25 वर्ष पूर्णत्वाला येत आहेत आणि त्या 25व्या वर्षाच्या पूर्णाहुतीच्या प्रित्यर्थ सुंदर असा त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या सप्ताहाची पहिल्याच दिवसाची सुरुवात आपल्या कान्हादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य पामराकडे सोपवण्यात आलेले. आणि पहिल्याच दिवसाची सेवा असल्यामुळे माझ्याकडे फक्त मीठ वाढानं काम देलशी आणि मी तेवढंच काम करणार आहे. आणि मीठ कसं असतं सर्वांना कल्पना आहे. कसं असतं? खारट असतं. कारण आजपर्यंत ज्याची कधी चोरी झाली नाही, ज्याच्या वाटणीसाठी भाऊबंधांनी मारामारी केली नाही, असं जर कोणती वस्तू असेल तर ती मीठ आहे. आणि त्या मिठाची जबाबदारी आमच्या कान्हादेश वारकरी मंडळाने माझ्याकडे सोपवलेली आहे. आणि मीठही तेवढं कमी समजू नये. हो, कारण मिठाला त्या ठिकाणी मिठाशिवाय अन्नाला रुची कदापि निर्माण होत नाही. कारण मीठ असेल तर अन्नातला हा मूलभूत घटक जर कोणता असेल तर मीठ आहे. कारण एखाद्या वेळी साखर नसली चालू शकेल, तिखट नसलं चालू शकेल, त्या ठिकाणी गोड, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने तेल जरी नसलं तरी चालू शकतं. पण मीठ नसेल तर त्या अन्नामध्ये रुची निर्माण होऊ शकत नाही. विठाला रुचीने दिते भोजन जातन सकाल जातन सकाल रुचीने दिते भोजन जातन सकाल जातन लवण नसेल, मीठ नसेल तर त्या अन्नामध्ये रुची निर्माण होऊ शकत नाही. याच्या संदर्भात एक पौराणिक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. एकदा प्रसंग असा झाला की एके दिवशी रुक्मिणी आईसाहेब भगवान परमात्म्याला विचारू लागले, सांगा ना देवा मी तुम्हाला कशी वाटते. परमात्मा म्हणू लागले, रुक्मिणी तुला राग तर नाही येणार ना? म्हणे नाही नाही अजिबात येणार नाही. खरं सांगू ना? म्हणे हो खरं सांगा मी तुम्हाला कशी वाटते. भगवंत म्हणू लागले, रुक्मिणी मला नाही का तू मिठासारखी वाटते म्हणे.
आता मिठासारखी वाटते म्हटल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना राग आला. म्हणजे देवनी बाईले सुद्धा राग येस बरं का. मग आपलाच लिहावानी कुठपर्यंत हाही विचार त्या ठिकाणी निर्माण होतो. आमना काही राग येवाना संबंधच नाही. विठाल विठाल भगवंताच्या पत्नीला त्या ठिकाणी राग आला. भगवंत काम असल्यामुळे निघून गेले, बोलून चालले गेले. पण रुक्मिणी आई साहेब दिवसभर भोजन केलं नाही. सारखं डोळ्यातून अश्रू येत होते. आणि जे कोप सदन असतं, जिथं रुसण्याचं भवन त्या ठिकाणी बनवलं जात होतं पूर्वी राजे महाराजांच्या घरामध्ये, त्या रुसण्याच्या भवनामध्ये, त्या कोप भवनमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसल्या. संध्याकाळ झाली, परमात्मा आले. विचारलं मंत्र्यांना, का रे रुक्मिणी दिसत नाही? म्हणे देवा, सकाळपासून रुक्मिणी आई साहेबांनी काही खाल्लं नाही. आम्ही गेलो त्याही ठिकाणी त्यांनी ऐकलं नाही. डोळे पूर्ण लालबंद झालेले होते. सारखे अश्रू त्यांचे गळत होते. काय झालं देवा आम्हाला कळालं नाही. म्हणून परमात्म्याला वाटलं की आपल्या बोलण्याचाच परिणाम झाला असेल. म्हणून देव भगवान परमात्मा समजूत घालण्यासाठी जातात आणि रुक्मिणी आई साहेबांना म्हणतात की रुक्मिणी, मी तुला सकाळीच बोललो होतो तुला राग येणार नाही तर खरं सांगू का? आणि मी तुला खरं सांगितलं. म्हणे जाऊ दे, आता असतात त्या गोष्टी पती पत्नी म्हटल्यानंतर, जाऊ दे, सोडून दे. तू मला गोडासारखी त्या ठिकाणी साखरेसारखी गोड हे वगैरे अशा पद्धतीने भगवंताने समजूत घातली. आणि त्या ठिकाणी चाल, सकाळपासून तूही काही खाल्लं नाही, आता आपण दोघंजण सोबत भोजन करूया. जाताना भगवान परमात्म्याने आचार्याला सांगून ठेवलेलं होतं, म्हणे एक काम ध्यानात ठेव, स्वयंपाक कर पण एकाही पदार्थामध्ये मीठ टाकू नको. आणि जर तुला रुक्मिणी काही बोलली तर माझ्यासाठी आजच्या दिवस ऐकून घे. देवाला सुद्धा इकडून तिकडून काहीतरी गोष्टी कराव्या लागत होत्या. आणि त्या पद्धतीने भगवान परमात्म्याने आचार्याला सांगितलं. आचार्य त्या पद्धतीने म्हणे काही हरकत नाही देवा, मी ऐकून घेईन. जेवायला दोघेही जण बसले. पहिलाच घास रुक्मिणी आई साहेबांनी तोंडात टाकला. अन्नात मीठच नसल्यामुळे रुची नाही. आणि परमात्म्याच्या बोलण्याचा जो राग होता तो संपूर्ण राग त्या आचार्यावर काढला. तुला अक्कल नाही, फुकटाचा पगार घेतो, व्यवस्थित करत नाही स्वयंपाक. शेवटी परमात्मा म्हणू लागले, रुक्मिणी त्याला मीच सांगितलं. म्हणे का सांगितलं? म्हणे मला एक सांग, या अन्नामध्ये मीठ नसल्यामुळे अन्नाला रुची नाही, तसं माझ्या जीवनात तू नसल्यामुळे माझ्या जीवनाला सुद्धा रुची नाही. म्हणून या मिठाची जबाबदारी आज मी फक्त काय करून जाणार आहे, तुम्ही तुमच्या समोर पत्रावरी वाढलेली आहे आणि त्या पत्रावळीवर एखाद्या कोपऱ्याला फक्त मीठ वाढून जाण्याचं काम मी करणार आहे. ही जबाबदारी आमच्या मंडळाने माझ्यावर सोपवलेली आहे. खरोखर आमच्या मंडळाचं जे कार्य आहे अतिशय निस्पृह आणि निष्कलंकतेने हे कार्य चालताना आपण पाहतोय. नुसतं धुळे जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता या उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक अशा 4 जिल्ह्यांमध्ये आणि तदनंतर आपल्या राज्याला लागूनच असणारं पानसेमेल तालुका म्हणजे मध्य प्रदेश, पुन्हा तदनंतर पुढची आपल्या त्या ठिकाणीची कमिटीची माध्यमातून सुरत नगरामध्ये म्हणजे गुजरात प्रांतामध्ये सुद्धा आपल्या मंडळाचं कार्य तिथपर्यंत पोहोचताना आपल्याला कालांतराने दिसून येईल. विठाला विठाला कारण जे कार्य निस्वार्थ वृत्तीने निष्कलंकतेने असतं त्या कार्यामध्ये लोक आपोआप जुळून येत असतात. लोकांना बोलवायची गरज पडत नसते. जेव्हा कुठंतरी स्वार्थ निर्माण होत असतो तेव्हा त्या मंडळापासून लोक लांब जात असतात. आपल्याला अनेकांच्या बाबतीतली उदाहरणं माहिती आहेत. कारण जिथं स्वार्थ आला का तिथं लोक लांब जातात आणि जिथं निस्वार्थ प्रेम आलं, निस्वार्थी भावना निर्माण झाली, तिथं आपोआप लोक जुळून येत असतात. विठाला विठाला म्हणून या उत्तर महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या माध्यमातून, या आमच्या कान्हादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून हे चालू असणार रौप्य महोत्सवी वर्ष गुरुदेव मोठे बाबांच्या आज्ञेने, मोठे बाबांच्या माध्यमाने, त्यांच्या आशीर्वादाने या मंडळाची स्थापना झाली. आणि पाहता पाहता एक भव्य दिव्य सुरुवातीचा आई एकविरा मातेच्या प्रांगणामध्ये फार मोठा कार्यक्रम त्यावेळी करण्यात आलेला होता.
आणि तसंच स्वरूप पाहता पाहता या कार्याला 25 वर्ष पूर्णत्वाला आले. म्हणून या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, सकाळी काकडा भजन, संध्याकाळचा दणदणीत असा हरिपाठ आणि रात्रीचं संकीर्तन अशा संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आमच्या मंडळाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. पहिलाच दिवस होता, वाटत होतं की एवढी लोक, नवीन जागा आहे आणि नवीन जागेमध्ये ज्ञानेश्वरी पारायणाची अजूनपर्यंत या लोकांना सवय नाही. ही सवय कशी लावावी, काय लावावी, वाटत होतं की 10-15 लोक बसतील. परंतु पहिलाच दिवस होता, 50 ते 60 लोक आपल्याला त्या ठिकाणी पारायणाला बसताना दिसले. आणि त्याच पद्धतीने सुंदर पद्धतीचं नियोजन आमच्या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या मंडळामध्ये सुंदर पद्धतीचं नियोजन या मंडळींनी केलं, पण एकाच व्यक्तीच्या भरोशावर. आणि ती व्यक्ती या परिसरातील जी व्यक्तिमत्व होते ते म्हणजे आदरणीय आमचे छोटूभाऊ थोरात. कारण छोटूभाऊ थोरातांच्या संगतीत असणारं व्यक्तिमत्व की दोघं असल्यानंतर आपल्याला कोणत्याच गोष्टीची उणीव भासवत नव्हती. ते म्हणजे आदरणीय आमचे संदीप भाऊ सगर. कारण संदीप भाऊ सगरांना कारण वाटत नाही की आज ते आपल्या त्या ठिकाणी नाहीत. ते सुद्धा आपल्यात आहेतच कोणत्या न कोणत्या रूपाने म्हणा. कारण त्यांच्या परिवाराने ही सेवा बंद पडू दिली नाही. परिवाराने मोठ्या आग्रहाने सांगितलं. आदरणीय ताईसाहेब म्हणाल्या आदरणीय आमच्या सुनील भाऊंना की भाऊ, ते नसले तर आमच्याकडे महाराज येणार नाहीत असं वाटून घेऊ नका बरं का. आमच्या घरूनच ज्या पद्धतीने गेल्या वर्षी ते असताना संपूर्ण कीर्तनकार आमच्या घरून फेटा बांधून जात होते, या वर्षीसुद्धा तीच परंपरा चालू ठेवा. कोणत्याही पद्धतीची काही कमतरता भासली तर आम्हाला आवर्जून सांगा. असं मोठं प्रेम असणारा हा परिवार आहे. विठाला म्हणून त्या आमच्या कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून, संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आदरणीय संदीप भाऊंना या ठिकाणी अभिवादन करतो. त्याच पद्धतीने उपस्थितांमध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रातील समर्पक प्रमाण देणारं व्यक्तिमत्व म्हणून, संपूर्ण गाथा मुखोद्गत असणारं व्यक्तिमत्व म्हणून, वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या चालींचा ठेवा आहे, सुरुवातीला बंकट स्वामी महाराज कशा पद्धतीने म्हणत होते, ती जशीच्या तशी ठेवण ज्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला दिसून येते ते आदरणीय आमचे स्वामी महाराज कुंडाणेकर. अतिशय सुंदर पद्धतीचं गायन. त्याच पद्धतीने आपल्या उत्तर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, अतिशय साधं भोडं व्यक्तिमत्व, संप्रदायनिष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय आमचे परशुरामजी महाराज श्रीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमच्या या कान्हदेश वारकरी सेवा मंडळामध्ये जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, आमच्या मंडळावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, उत्तर महाराष्ट्रातील विनोद सम्राट म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ते आमचे परम आदरणीय परमस्नेही चंद्रकांतजी महाराज आरतेकर महाराज श्रीसुद्धा उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आपल्या उत्तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, नामवंत प्रवचनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रामनाथजी महाराज श्रीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमच्या कान्हदेश वारकरी सेवा मंडळातील एक वारकरीनिष्ठ व्यक्तिमत्व आणि आताच काही कालावधीपूर्वी त्यांच्यावर विश्वस्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली, आदरणीय आमचे प्रवीण भाऊ. त्याच पद्धतीने कान्हदेश वारकरी सेवा मंडळातील अध्यक्ष परम आदरणीय परमपूजनीय आमचे सुधाकर बाप्पू, या कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे त्या ठिकाणी सचिव आदरणीय परमपूजनीय आमचे सुनील भाऊ, या कान्हदेश वारकरी सेवा मंडळातील सर्व विश्वस्त वर्ग, या कान्हदेश वारकरी सेवा मंडळातील प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष मंडळी, या पद्धतीने उपस्थित सर्व माता माऊली भाविक भक्त, परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बांधव, या सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठाला आजची आमच्या कीर्तन सेवेची जबाबदारी आमच्या कान्हदेश वारकरी सेवा मंडळ आणि संपूर्ण शिरपूर तालुका वारकरी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आजची सेवा जबाबदारी घेण्यात आलेली होती. कारण भजनाला सातेकरी म्हणून सुद्धा त्याच ठिकाणी शिरपूर तालुक्याचाच नावाचा उल्लेख आज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणून भरभरून शिरपूर तालुका उपस्थित झालेला आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण त्या ठिकाणी आमच्या आदरणीय सुनील भाऊ
यांच्या शाळेतील संपूर्ण स्टाफ वर्ग यांनी आजच्या कीर्तन सेवेचं दातृत्व स्वीकारलेलं आहे. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे निंबादादा बारदेकर, आदरणीय आमचे नानासाहेब भांपूरकर आणि आदरणीय आमचे डॉक्टर साहेब देसले आपले बोराडीकर या तिघही भाविकांनी पुन्हा आजच्या कीर्तन सेवेचं यजमानपद स्वीकारलेलं होतं. अन्नदानाच्या सेवेचंही यजमानपद शिरपूर तालुक्याने स्वीकारलेलं होतं ना, शिरपूर तालुक्यानेच त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. म्हणून एकदा ज्या शिरपूर तालुक्यांनी आपली सुंदर अशी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा सुंदर अशी टाळ्यांचा निनाद करून द्या. खरोखर ही मंडळी अंतकरणापासून आमच्या मंडळाने जोडलेली ही एक नवरत्नासारखी ही मंडळी त्यांच्याशी जोडलेली आहेत. अतिशय सुंदर पद्धतीचं कार्य ही मंडळी त्या ठिकाणी करत आहेत. आणि असाच हा कार्यक्रम 24 तारखेपर्यंत आपला चालणार आहे. आणि 25 तारखेला त्या ठिकाणी जेवढ्या वारकऱ्यांनी या वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा केलेली आहे त्या वारकऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्या भाविकांनी मोठ्या प्रेमाने हे वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम केलेलं आहे अशा भाविकांची दखल घेऊन आमचं कान्हदेश वारकरी सेवा मंडळ वारकरी रत्न पुरस्कार आणि कान्हदेश भूषण पुरस्कार असे 2 पुरस्कार आणि ज्येष्ठ वारकरी पुरस्कार अशा पद्धतीचे पुरस्कार त्या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून त्या कार्यक्रमाचं नियोजन 25 मे या तारखेला त्या ठिकाणी संध्याकाळच्या समयाला होणार आहे. आणि त्याच दिवशी रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकोबारांचा 375वा त्या ठिकाणी वैकुंठगमन सोहळा झाला म्हणून तुकोबारांच्या कार्याला सुद्धा आपल्या कान्हदेशातून मांडे भोजन गेलेलं होतं. ज्या पद्धतीने ज्ञानोबारांच्या जन्मोत्सवाला 750 वर्ष झाले म्हणून ज्ञानोबारांच्या त्या कार्याला सुद्धा त्या कार्यक्रमाला सुद्धा अंत्यसमयाला सांगतेचा स्वरूप म्हणून महाप्रसादासाठी आपल्याच कान्हदेशातून मांडे भोजन त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. तसंच मांडे भोजन आपल्या या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये सुद्धा शेवटी झालं पाहिजे अशी संकल्पना आमच्या कान्हदेश वारकरी सेवा मंडळाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. म्हणून प्रत्येक माय माऊलीला या प्रसन्न हनुमान मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या भाविकांना जिथून कीर्तनाला तुम्ही या ठिकाणी पोहोचत आहात तिथल्या माय माऊलींना सर्वांना आग्रहपूर्वक विनंती आहे की आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला जसं वाटेल त्या पद्धतीने यथाशक्तीनुसार कोणी 5 पुरणाच्या पोळ्या त्या ठिकाणी 25 तारखेला बनवून आणायच्या आहेत. संध्याकाळी 3 वाजेपर्यंत जरी आणल्या तरी काही हरकत नाही. 3 वाजेपर्यंत म्हणा, 4 वाजेपर्यंत म्हणा, 5 वाजेपर्यंत म्हणा, या ठिकाणी प्रत्येकाने त्या ठिकाणी कोणी 5 पुरणाच्या पोळ्या म्हणा, कोणी 7 पुरणाच्या पोळ्या म्हणा, कोणी 11 पुरणाच्या पोळ्या म्हणा. कारण विषम संख्येनेच त्या ठिकाणी पुरणपोळीचा प्रसाद मारुतीरायांना आणि रामेश्वर महादेवांना ज्ञानोबाराय पांडुरंगाला त्या ठिकाणी तुम्हाला आणायचं आहे. म्हणून प्रत्येक मायमाऊलीने तेवढी सूचना अंतकरणामध्ये धारण करून त्या पद्धतीची सेवा आपण निश्चितच करणार. कारण आमची एक विनंती आहे, कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत म्हणून तुमच्यावर जबाबदारी आम्ही जास्त टाकतोय. बेठाला कारण ज्या पद्धतीने ज्ञानोबारायांना मांडे खाण्याची अपेक्षा झाली तर आदिशक्ती मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी मांडे बनवून ज्ञानोबारायांना खाऊ घातले. तुम्हाला सुद्धा मुक्ताबाईची उपमा त्या ठिकाणी प्राप्त जर करून घ्यायची असेल तर आपल्या या ठिकाणच्या ज्ञानोबारायांना येणारे जेवढे अतिथी स्वरूप म्हणून असणारे ज्ञानोबाराय त्या माऊलींना येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्याला मांडे भोजन मुक्ताईंचा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी खाऊ घालायचा आहे. म्हणून प्रत्येक माय माऊलीने 25 तारखेला त्या ठिकाणी यथाशक्तीनुसार 5 पुरणाच्या पोळ्यांपासून पुढेच 5 पुरणाच्या पोळ्या तुम्ही त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. कारण आपल्या घरात जेवढी लोक आहेत त्या लोकांनी खाल्ल्यानंतर दुसरे 2 माणसं त्याच्यात खाणारे असले पाहिजे, ते 2 माणसं त्याच्यात जिरले पाहिजे. या भूमिकेने पुरणाच्या पोळ्या या ठिकाणी आणायच्या आहेत. जो अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं महात्म्य प्रतिपादन करत आहेत. एक साधक महाराजांकडे गेलेला आहे. महाराजांना विनंती करतोय की महाराज, विठ्ठलाच्या नामचिंतनाने काय होतं असा प्रश्न त्या साधकाने केला. तेव्हा महाराजांनी त्या साधकाच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नार्थकच त्या ठिकाणी देतात. अरे बाबा, त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने काय होत नाही.
सर्व काही होतं. महाराज काय होत नाही म्हणजे नेमकं काय होतं? महाराज म्हणू लागले, बाबा त्या भगवान परमात्म्याचं जे नामचिंतन आहे त्याच्याने सर्व काही होत असतं. मग का हो महाराज ते नामचिंतन कसं आहे? महाराज म्हणू लागले, ते सर्व साधनांचं सार आहे आणि या सार असणाऱ्या नामचिंतनाने भवसिंधूतून मनुष्य सहज त्या ठिकाणी तरुण जात असतो. बरं महाराज, सर्व साधनं समजण्यासाठी काही विशेष साधनांचा उल्लेख त्या ठिकाणी महाराज करतात. योग झाला, याग झालं आणि तप झालं. बाबांनो, तुमच्या जीवनामध्ये भरपूर याग करा म्हणजे यज्ञ करा, भरपूर त्या ठिकाणी योग करा, भरपूर तप करा. या सर्व गोष्टी नामचिंतनाने सहज तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतात. असं हे नाम आहे. त्या नामाचा तुम्ही जप करा. ते 3 अक्षरी सोपं असणारं हे नाम आहे. त्याचा जप केला तर निश्चित सर्व काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय. विठ्ठला कारण वारकरी संप्रदायाचा नियमच असा आहे की पहिल्या दिवसाचं जर कीर्तन असेल तर पहिल्या दिवशी नामपर किंवा रूपपर अभंग घ्यायचा असतो आणि त्याच्यावर चिंतन करायचं असतं. का हो महाराज, नामपरच अभंग पहिल्या दिवशी का म्हणून घ्यायचा? हाच नियम वारकरी संप्रदायाने का म्हणून घातला? याच्या पाठीमागचं कारण जर कोणतं असेल की कुठलंही कार्य जर आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर याच्यासाठी देवाचं नामचिंतनच पवित्र आहे. देवाचं नामचिंतन केलं तर कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. म्हणून पहिल्या दिवशी कीर्तन करायचं असेल तर नामपर अभंग घेऊन कीर्तन करावं लागतं. कारण एवढंच नाही, कुठल्याही आरंभाला म्हणा, म्हणून तर ज्ञानोबारांना म्हणावं लागलं, त्या आरंभाला आम्ही आवडीने मोठ्या आरंभिया बळे आदरे आलेला पद्धतीचं समर्पक प्रमाण या ठिकाणी महाराजांनी दिलं आणि तेही दोघही प्रमाण ज्ञानोबरांचीच दिले की दोघही प्रमाणांमध्ये त्या ठिकाणी परमात्म्याच्याच नामाचा आग्रह आरंभाने म्हणा, आदराने म्हणा, आवडीने म्हणा त्या ठिकाणी ज्ञानोबराय करायला सांगतात. आणि दुसरी गोष्ट, कुठलंही कार्य करायचं असेल तर बाबांनो, तुम्हाला विठ्ठलाचं नाम आधी घ्यावं लागेल. कारण विठ्ठलाच्या नामाचा आव्हान त्या ठिकाणी मोठ्या आदराने त्या ठिकाणी संत महात्मे करायला सांगतात. का म्हणून सांगतात? कारण कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, ते पार पडण्यासाठी नामपर अभंग त्या ठिकाणी घ्यायचा असतो. कारण कलियुगामध्ये प्रत्येक युगाची जी साधनं सांगितली गेली आहेत ती काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीची साधनं आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनाला येतात. कृतयुगाचं साधन सांगत असताना कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर कृतये ध्यायन विष्णू, भगवान विष्णूचं ध्यान केल्यानंतर कृतयुगामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. ते ध्यान किती दिवसाचं असलं पाहिजे? कारण कृतयुगाच्या आयुष्य मर्यादा जर वर्णन करायची म्हटलं ते 17,28,000 वर्ष कृतयुगाची आयुर्मर्यादा होती. कृतयुगामध्ये माणसाच्या उंचीचा उल्लेख केला जातो. जवळजवळ मनुष्य हा 31 फुटापर्यंत उंच होता. कृतयुगामध्ये पापाची मात्रा 0 होती आणि पुण्य 100च्या 100% होतं. कृतयुगामध्ये पुण्यालाच प्राधान्य दिलं जात होतं, पापाला अजिबात महत्त्व दिलं जात नव्हतं.
आणि कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ध्यान करावं लागत होतं. ते ध्यान किती दिवसाचं, अनेक वर्षाचं, हजारो वर्षाचं ध्यान घडत होतं, तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होत होती. किती वर्षाचं? हजारो वर्षाचं ध्यान करावं लागत होतं, तेव्हा परमात्म्याची प्राप्ती व्हायची. अन्यथा परमात्म्याची प्राप्ती इतकी सहजासहजी होत नाही. या संदर्भात एके दिवशी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या विरुद्ध काही मंडळींनी, ऋषीमुनींनी दावा ठोकला की हे परमात्मा, आमचा तुमच्या विरोधात दावा आहे, कारण तुझ्या विरोधात आम्ही मोर्चा काढलेला आहे. कारण काही झालं, तो 6 महिन्यातच आलेला ध्रुवबाळ, त्याला तू 6 महिन्यामध्ये दर्शन देतो आणि आम्ही हजारो वर्ष तुझं ध्यान करतो, तरी तू आम्हाला प्राप्त होत नाही. आमच्या स्वप्नात येत नाही, काहींच्या अंगात येतो. कारण तो परमात्मा पहा, तुम्ही मागे आदरणीय नामदेव महाराज शास्त्री बोलून गेले होते, कधी कलेक्टरच्या अंगात आलेलं पाहिलं नाही, पण जी कधी दात घसत नाही तिनं अंगमा, हा प्रसंग त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणून तो परमात्मा हजारो वर्षाचं ध्यान केल्यानंतर सुद्धा जो परमात्मा स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही, एवढा तो परमात्मा, आणि 6 महिन्यामध्ये लहानशा ध्रुव बाळाला तो परमात्मा प्राप्त होतो. काय न बोले, काय विशेष आहे देवा. म्हणून तुला आमच्या बाबतीत, तुझ्या बाबतीत आमच्या ठिकाणी असा दावा निर्माण झालेला आहे, असा मोर्चा आम्ही तुझ्या विरोधात करणार आहोत. कारण तुझ्या विरोधात आम्हाला त्या ठिकाणी अपील करायची आहे देवा. कारण तुला लहान लहान मुलं आवडतात, तुला मोठमोठी ऋषी मुनी चालत नाही. भगवंत म्हणू लागले, अरे बाबा माझं तसं नाही. म्हणे मग तू त्या ध्रुव बाळाला 6 महिन्यात कसा काय प्रसन्न झाला, आणि आम्ही हजारो वर्षापासून तुझं ध्यान करतोय तरी आम्हाला का प्राप्त होत नाही. परमात्मा म्हणू लागले, तुम्हाला याचा निर्णय घ्यायचा आहे ना. म्हणे हो. शहाणी माणसं लगेच उत्तरं देत नसतात, ते प्रत्यक्ष त्यावेळी निदर्शनाला आणून देत असतात. म्हणून आपल्या मंडळात शहाणी व्यक्ती आहे आदरणीय सुनील भाऊ, योग्य वेळ येईल तर तेव्हाच निर्णय घेत असतात. विठाला विठाला कारण तडकेफड निर्णय या व्यक्तिमत्वाला मान्यच नाही. शांत बसतील, निवांत विचार करतील, आणि आपलं कुठं काही चुकलं हे का, आणि नेमकं कोणाचं काही चुकलेलं आहे का. आपलं चुकलं असेल तर ती चूक सुद्धा मोठ्या प्रेमाने जाहीर सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुनील भाऊ. आणि जर एखादा व्यक्ती जर चुकला असेल तर त्याला तोंडावर झापणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुनील भाऊ. विठाला विठाला परमात्म्याच्या विरोधात दावा नेलेला आहे. परमात्म्याने लगेच उत्तर दिलं नाही, तुम्हाला निदर्शनाला आणून देतो, खरं काय ते पटवून देतो, चला माझ्यासोबत सर्वजण. सर्वांना सोबत घेतलं आणि लांब अशा त्या ठिकाणी हिमालयाच्याही पलीकडे त्या ठिकाणी एका ठिकाणी घेऊन गेले आणि सांगितलं, ऋषीमुनींनो, तुम्ही माझ्या विरोधात दावा ठोकतात ना. म्हणे हो, दावा ठोकतात. काय दावा आहे? तुला लहान लहान मुलं आवडतात, मोठी मोठी आवडत नाही. मग तो दावा तुम्ही माझ्यावर ठोकतात ना. म्हणे हो, ठोकतात. म्हणे मग हे पहा, हा समोरचा पर्वत कशाचा आहे, कल्पना आहे का? म्हणे दिसतंय ना देवा, हाडांचा पर्वत आहे. म्हणे ही हाडं कोणाची कल्पना आहे का? म्हणे नाही देवा. म्हणे ही जी हाडं आहेत ना, ही त्या ध्रुवबाळाची हाडं. ध्रुवबाळ जन्माला आला का या ठिकाणी यायचा, इथं अख्खं जीवनभर तप साधना करायचा. ते शरीर तिथं सोडल्यानंतर पुन्हा नवीन जन्माला यायचा, पुन्हा या जागेवर यायचा, पुन्हा त्या ठिकाणी तप साधना करायचा, पुन्हा ती हाडं त्या ठिकाणी टाकायचा, पुन्हा जन्माला यायचा, पुन्हा त्या ठिकाणी याच जागेवर येत होता. असे असंख्य जन्म ध्रुवबाळाने त्या ठिकाणी जन्माला येणं आणि इथं येऊन साधना करणं, देह समर्पित करणं, असा हाडांचा पर्वत त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि एवढा पर्वत तयार झाल्यानंतर मग ध्रुवबाळाचं या जन्मामध्ये 6 महिन्यामध्ये भाग्य फलित झालं आणि मग ध्रुवबाळाला आम्ही दर्शन दिलेलं आहे. विठाला विठाला ध्रुवबाळाने इतके जन्म घेतले, पुन्हा ते जन्म त्या ठिकाणी समर्पित करून परमात्म्याची असंख्यतेने त्या असंख्य जन्मामध्ये साधना करत राहिला. तेव्हा ध्रुवबाळाला त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. आपल्या 2 वाऱ्या 3 वाऱ्यास मग होईन का देव? विचार करा तुमचा. काही लोक लिहून ठेवतात. आपल्या ठिकाणी एक व्यक्ती होती, लिहून ठेवत होती, मी इथला महाराज वाटलाई दिनात म्हणे. बाबांनो, ते वाट लावणं त्या ठिकाणी काही गरज नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती वाऱ्या केल्या, किती काही
चांगल्या गोष्टी माणसाने झाकून ठेवाव्या आणि तुमच्याकडनं झालेलं जे पाप आहे ते समाजाच्या समोर उघडं करावं. जेव्हा व्यक्ती पुण्य त्या ठिकाणी समाजाच्या समोर प्रगट करत असतो तेव्हा त्या पुण्याची आपोआप क्षीणता म्हणजे कमी कमी होत चालत असतं. आणि जेव्हा मनुष्य पाप झाकून ठेवत असतं तेव्हा ते पाप आपोआप वाढत असतं. आणि जेव्हा मनुष्य पाप समाजाच्या समोर उघडं करतो आणि पुण्य झाकून ठेवत असतो तेव्हा त्याचं पाप आपोआप कमी झालेलं असतं आणि पुण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढलेली असते. विठाला विठाला म्हणून आमचं शास्त्र सांगतं बाबांनो, काही 4 गोष्टी ज्या आहेत ना समाजाच्या समोर कधीच माणसाने मांडू नये. माणसाने समाजाच्या समोर स्वतःचा मान सुद्धा सांगू नये, मान सुद्धा झाकून ठेवावा. माणसाने समाजाच्या समोर केलेलं दान सुद्धा सांगू नये, ते दान सुद्धा झाकून ठेवावं. माणसाने केलेलं ध्यान सुद्धा समाजाला सांगू नये, ते सुद्धा झाकून ठेवावं. आणि माणसाने रोज करत असलेलं स्नान सुद्धा झाकून ठेवावं, कोणाला दाखवू नये. विठाला तेव्हा त्या ध्रुव बाळाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणून गोष्ट ध्यानात ठेवा, आपला परमार्थ लोकांना दाखवण्याच्या पाठीमागे जाऊ नका. कारण तुम्ही तुमच्या जीवनातला तो जो परमार्थ केलेला आहे तो झाकून ठेवा. निश्चितच परमार्थ वाढल्याशिवाय राहणार नाही. परंतु परिणाम असा आहे, सध्या रजोगुणाचा प्राबल्य जास्त असल्यामुळे आणि रजोगुणाचा परिस्थितीच त्या ठिकाणी भगवान परमात्मा उल्लेख करतात. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयेत. कारण लोकांना सत्कार म्हणा, मान म्हणा, सन्मान म्हणा या गोष्टींची अपेक्षा असते. म्हणून समाज हा त्या ठिकाणी रसातळाला जाताना आपल्याला दिसतोय. विठाला म्हणून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भगवान विष्णूचं ध्यान करावं लागत होतं कृतयुगामध्ये. तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते. कलियुगाच्या माणसाकडनं ध्यान शक्यच नाही. 2 तास त्याला कीर्तनात व्यवस्थित बसायला सांगावं तरी त्याला गुडघ्यांचा प्रॉब्लेम म्हणा किंवा काहीतरी वयोमानाच्या माध्यमातून म्हणा नीट सुद्धा त्याला बसता येत नाही. तर त्याच्याकडनं हजारो वर्षाचं ध्यान शक्य आहे का? मग कृतयुगातलं जे ध्यान आहे ते कलियुगातल्या माणसाकडनं शक्य नाही. चला आता त्रेतायुगाकडे येऊया. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याच्या त्या बाबतीत त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्रेतायुगामध्ये त्रेतायुगाची आयुर्मर्यादा सांगितली जाते 12,96,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये माणसाची उंची सांगितली जाते जवळजवळ 21 फुटापासून ते 25 फुटापर्यंत. त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य सांगितलं जातं 1000 त्या ठिकाणी 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगामध्ये माणसाला होतं. त्रेतायुगामध्ये पुण्याची मात्रा होती 75% आणि पापाची मात्रा होती 25%. आणि त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर त्रेतायाम यजतो मखैही. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्यासाठी यज्ञ करावा लागत होता, तेव्हा प्राप्ती होते. आणि यज्ञ करण्यासाठी शास्त्र सांगतं की बाबांनो, तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत या सदस्यांना 9 वर्ष पुरेल एवढी जर अन्न सामुग्री तुमच्या घरात असेल तेव्हा सामान्यातला सामान्य यज्ञ करता येतो. कारण भगवान परमात्म्याचा तो यज्ञ करण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते. पहिला मुद्दा, त्या यज्ञ करण्याचा शास्त्राने अधिकार दिलेला असला पाहिजे. दुसरा मुद्दा, तर यज्ञ करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. तिसरा मुद्दा, त्या यज्ञ करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि चौथा मुद्दा, तो यज्ञ करण्याच्या बाबतीत स्वतंत्र असला पाहिजे. या 4 गोष्टी असतील, त्या यज्ञाबद्दलचं ज्ञान असलं पाहिजे. जेव्हा या 4 गोष्टी त्याच्याजवळ असतात तेव्हा यज्ञ घडत असतो. कारण कलियुगातल्या माणसाकडनं आज काय खावं उद्या काय खाणार असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होतो. म्हणून त्या ठिकाणी त्रेतायुगातलं जे साधन आहे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं यज्ञ, ते कलियुगाच्या माणसाकडनं शक्य नाही. मग चला द्वापारयुगामध्ये. द्वापारयुगात आयुर्मर्यादा सांगितली जाते 8,64,000 वर्ष. द्वापारयुगामध्ये माणसाची आयुर्मर्यादा सांगितली जाते 1000 वर्षाचं माणसाला आयुष्य होतं. द्वापारयुगामध्ये पुण्याची मात्रा ही 50% आहे आणि पापाची मात्रा सुद्धा 50% आहे. द्वापारयुगामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल
तर परमात्म्याची अर्चना करावी लागत होती, पूजन करावं लागत होतं. आणि परमात्म्याच्या पूजनासाठी यथा देहे तथा देवे अशी भूमिका जेव्हा तुमच्या ठिकाणी असेल तेव्हा देवाची पूजा घडत असते. विठाला विठाला या कॉलनीतील मंडळींनी यथा देहे तथा देवे याच तत्वाने प्रसन्न मारुतीरायांची पूजा चालताना आपण पाहतोय. मारुतीरायांना सुद्धा एसी लावून ठेवलेला आहे त्यांनी. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आदरणीय आमचे छोटू भाऊ, आदरणीय आमचे संदीप भाऊ दोघेही निष्ठेने या मारुतीरायांची सेवा करत होते. आणि मारुतीरायांचं नावच त्यांनी प्रसन्न ठेवलेलं आहे. आणि मारुतीरायांकडे पाहिल्यानंतर प्रसन्नताच माणसाला वाटत असते. मारुतीरायांचं मुखही प्रसन्न आहे आणि इथं आलेला प्रत्येक साधक सुद्धा आपोआप प्रसन्न झालेला आहे. विठाला यथा देहे तथा देवे देवाची पूजा अर्चा करायची असेल तर ज्या पद्धतीने देहाची पूजा करतात तशा पद्धतीने देवाची पूजा झाली पाहिजे. हिवाळ्यामध्ये जर देहाला गरम पाणी आंघोळीला लागत असेल तर देवाची आंघोळ घालायची असेल तर त्या परमात्म्याला सुद्धा गरम पाण्यानेच आंघोळ घातली पाहिजे. तुम्हाला उन्हाळ्यात आंघोळ झाल्याबरोबर पहाटे पहाटे प्रभाते कपदर्शनम ही भूमिका तुमची आमची निर्माण होते. म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा दर्शन जर कोणाचं होत असेल तर ते म्हणजे चहाचं होतं. जसं आपल्या देहाला चहा लागत असते परमात्म्याला मात्र चहा देऊ नका, पण परमात्म्याला तुम्ही त्या ठिकाणी दुधाचं त्या ठिकाणी प्रसाद म्हणून त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. तुम्हाला तुमच्या अंगावर सुगंधित अत्तर लावावीशी वाटतात, देवाला सुद्धा सुगंधित अत्तर लावले पाहिजे. तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचे पोशाख घालावेसे वाटतात, देवाला सुद्धा त्याच पद्धतीचे भरजरी पोशाख तुम्ही त्या ठिकाणी धारण केले पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या कपाळावर चांगल्या पद्धतीचा गंध म्हणा, अनेक पद्धतीचे उठणं म्हणा त्या ठिकाणी लावाशी वाटतात, देवाला सुद्धा त्याच पद्धतीचा चंदनाचा गंध म्हणा त्या ठिकाणी आपल्याकडनं लावला पाहिजे. तुमच्या गळ्यामध्ये अनेक पद्धतीचे अलंकार त्या ठिकाणी धारण करावेसे वाटतात, देवाला सुद्धा त्याच पद्धतीचे अलंकार त्या ठिकाणी धारण केले गेले पाहिजे. तुमच्या देहाला रात्री निद्रेसाठी गादी लागत असते, तक्क्या लागत असतो, लोड लागत असतो, तसंच देवाला सुद्धा निद्रा देत असताना त्याच्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीची व्यवस्था आपल्याकडनं झाली पाहिजे. तेव्हा ती पूजा घडत असते. विठाला विठाला पूजा करायची म्हटली तर कलियुगातल्या माणसाकडनं इतकं शक्य नाही. कारण पूजा करत असताना तो परमात्मा किती व्यापक आहे त्याची व्यापकता डोळ्यासमोर आणायची असते. आणि निर्गुण असणारा तो परमात्मा त्याच्या व्यापकतेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर द्यावा पृथ्वीयो रिदमंतरम ही असा तो परमात्मा आहे. आकाश आणि पृथ्वी दोघांना व्यापून टाकणारा हा परमात्मा आहे. इतका व्यापक आहे. आणि एवढा मोठा व्यापक असणाऱ्या परमात्म्याची जर पूजा अर्चा करायची असेल तर त्याच्यासाठी कुठलीही साधनं कारणीभूत ठरत नाही. मग पूजा कलियुगातल्या माणसाकडनं शक्य नाही. मग कलियुगातलं साधनं काय आहेत? कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग करावे कीर्तन, कलियुग माझे 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 करावे कलियुगाची आयुर्मर्यादा सांगत असताना कलियुगाची आयुर्मर्यादा सांगितली 4,32,000 वर्ष. या कलियुगामध्ये
पापाची मात्रा आहे 75% आणि पुण्याची मात्रा फक्त 25% आहे. या कलियुगामध्ये माणसाच्या उंचीचा जर विचार करायचा म्हटला, माणसाची उंची ही 5 फुटापासून ते 7 फुटापर्यंत माणसाची उंची सांगितली गेली. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर आता दिलेलं हे प्रमाण, कलियुगामाजी करावे कीर्तन, कलौ तत् हरी कीर्तनात. देवाचं चिंतन करणं हे कलियुगातलं सर्वात सोपं साधन आहे. आणि या चिंतनासाठी कुठल्याही पद्धतीचा खर्च करावा लागत नाही. असं जर साधन कोणतं असेल तर देवाचं चिंतन आहे. विठाला कारण देवाच्या नामचिंतनासाठी खर्च लागत नाही. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला नामचिंतन करावं लागेल. ते नामचिंतन सहज भावनेने करावं लागेल. कुठल्याही पद्धतीने तुम्ही देवाचं नामचिंतन करू शकता. नामचिंतन करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी आढावेढा घेण्याची सुद्धा गरज नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. देवाच्या नामचिंतनासाठी स्नानादी कर्माची सुद्धा त्या ठिकाणी गरज नाही. म्हणून गोड सर्व आंघोळी न लगे अर्थ ताळ जीवे न लगे ध्यावे संसारा. पद्धतीचं चिंतन त्या ठिकाणी आदरणीय प्रमाण महाराजांनी दिली. हो की आंघोळी न लगे तोंड धुवावे. देवाचं चिंतन करत असताना आंघोळ केली काय, तोंड धुतलं काय, नाही धुतलं काय, काहीच गरज नाही. तुम्ही कधी देवाचं नामचिंतन करू शकतात. कारण असाल ते त्या पद्धतीने नामाचे चिंतन प्रगट पसारा. तुम्ही कुठेही त्या ठिकाणी देवाचं चिंतन करू शकता. देवाच्या चिंतनासाठी त्या ठिकाणी काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी. त्या ठिकाणी कुठेही कोणत्याही ठिकाणी तुम्ही देवाचं नामचिंतन करू शकतात. त्याला अजिबात बंधन नाही. हा जो कलियुग आहे, या कलियुगामध्ये 75% मात्रा ही पापाची सांगितली गेली आणि 25% मात्रा ही पुण्याची सांगितली गेली. म्हणून पुण्यवान लोक समाजामध्ये फार कमी दिसतात आणि मतलबी लोक समाजामध्ये जास्त दिसतात. अशी काही पापी लोक समाजामध्ये आपल्याला निदर्शनाला येतात की त्यांना प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये विघ्न आणण्यासाठी कुठली मंडळ त्यांना स्थापन करावीशी वाटते. विठाला म्हणून कधी कधी ही लोक घरात सुद्धा कधी स्वास्थ्य यांना मिळत नाही. म्हणून विचलित व्हायचं नाही. आपलं कार्य शुद्ध आहे ना, आपण परमात्म्यासाठी कार्य करतोय, मोठ्या आनंदाने आपण करत राहा. निश्चितच परमात्मा आपल्या कार्याच्या पाठीमागे आहे. याचं उत्तर जर पाहायचं असेल तर या ठिकाणची उपस्थिती पाहिल्यानंतर दिसून येते. हा जो कलियुग आहे, या कलियुग तसाच आहे. या कलियुगाच्या संदर्भात वर्णन करत असताना काही संत महात्म्यांनी, काही शास्त्राने त्या ठिकाणी वर्णन केलेले. कलियुगामध्ये सख्या भावावर सुद्धा विश्वास ठेवू नये म्हणे. ज्या युगात सख्या भावावर विश्वास ठेवला जात नाही त्याला कलियुग म्हटलं जातं.
ज्या युगामध्ये अर्धांगिनीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही त्याला कलियुग म्हटलं जात असतं. या युगामध्ये तुम्ही कोणाच्या सान्निध्यात राहता तो इकडे काय करणार नाही तिकडे काय करणार सांगता येत नाही, यालाच कलियुग म्हणतात. आणि हा कलियुग अतिशय वाईट आहे. मग काहो महाराज भागवतात प्रसंग आलेला आहे की परीक्षितीने त्या ठिकाणी एकच पायावर उभा असणारा हा धर्म या कलियुगामध्ये, कृतयुगामध्ये हा वृषभरूपी धर्म जो होता 4 पायांवर उपस्थित होता. याचे सत्य म्हणा, दया म्हणा, अहिंसा म्हणा, शौच म्हणा, हे याचे 4 पाय होते. पण कालांतराने एक युग त्रेतायुग प्रारंभ झालं, 1 पाय त्या धर्माचा कमी झाला. नंतर त्या ठिकाणी द्वापार युगाला 2 पाय कमी झाले आणि कलियुग प्रारंभ झाल्याबरोबर त्या धर्माचे 3 पाय त्या ठिकाणी नष्ट झाले आणि एकच सत्य नावाचा पाय त्या ठिकाणी शिल्लक राहिला. म्हणून आज जो व्यवहार होताना आपण पाहतोय, हा व्यवहार जो चालतोय फक्त सत्यवार तो धर्म, सत्य नावाच्या पायावर तो धर्म उभा असल्यामुळे थोडासा व्यवहार एकमेकांवर विश्वास आपला त्या ठिकाणी दिसून येतो. विठाला हा जो धर्म एक पायावर असणारा तो धर्म आणि त्या धर्मरूपी पायावर सुद्धा काळा रंगाचा असणारा हा कली नावाचा पुरुष त्या पायाला सुद्धा तोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि लांबून असणाऱ्या परीक्षितीने हे पाहिलं आणि परीक्षित म्हणतो एकाच पायावर उभा असणाऱ्या बैलाला त्याच्या शेजारी पृथ्वीरूपी गाय त्या ठिकाणी रडते. हे दोघांचा संवाद चालल्यावर भगवान कृष्ण परमात्मा गेल्यानंतर जिकडे तिकडे अधर्म होताना आपल्याला दिसतोय. आणि आता हे कलियुग लागलेले ना, हा कली माझा सत्य नावाचा पाय सुद्धा तोडायला बसलेला आहे. कलियुग धर्म त्या ठिकाणी रडतोय, पृथ्वी रडते. आणि रडत असताना तो संवाद त्या ठिकाणी लांबून परीक्षित ऐकतात आणि परीक्षिताने ऐकल्यानंतर हा काळा पुरुष कोण आहे आणि कोण घाला घालतोय म्हणून परीक्षितीने धनुष्याला बाण जोडला आणि मारणार तेवढ्यात कली सावध झाला आणि शरण आला परीक्षितीला. आणि परीक्षितीला सूचना केली होती पांडवांनी की हे परीक्षिती, तुला कोणी जरी शरण आलं तर त्याला अभय देणं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्यानुसार परीक्षितीने त्या कलीला अभय दिला. मग आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, काहो महाराज, तो कलीला जर त्यावेळी परीक्षितीने मारलं असतं तर कलियुग राहिलाच नसता. आणि कलियुग राहिला नसता तर असं वातावरण आपल्याला दिसलंच नसतं. म्हणून त्या परीक्षितीने कलीला मारलं नाही? का म्हणून जीवदान दिलं? काय कारण असलं पाहिजे? त्याच्या वाडवडिलांनी सांगितलं शरण आलेल्याला अभय देणं हे कर्तव्य आहे, अभय आपण दिलं पाहिजे. म्हणून त्याने आपल्या वाडवडिलांचं ऐकल्यानंतर अभय दिलं का? नाही. मग कलियुगाला जिवंत का म्हणून ठेवलं याच्या पाठीमागची कारणं जर कोणती असतील तर त्याची कारणं सांगितली जाते. कलियुगामध्ये जर मनात पाप केलं त्याचं पातक लागत नाही. बाकीच्या युगांमध्ये जर मनात पातक केलं तर त्याचं पातक लागत होतं, पण कलियुगात मनात पाप केलेलं लागत नाही म्हणून कलियुगाला मारलं नाही. बाकीच्या युगांमध्ये एखादा संकल्प केला आणि तो संकल्प नाही पूर्ण झाला तर त्याचं पातक लागत होतं, पण कलियुगामध्ये एखादा संकल्प केला आणि काही कारणास्तव तो संकल्प तुमचा पूर्ण नाही झाला तरी त्याचं पुण्यच पदरामध्ये पडतं म्हणून कलियुगाला मारलं नाही. आणि कलियुगाला न मारण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर बाकीच्या युगांपेक्षा सर्वात सोपं साधन जर कोणत्या युगात असेल तर ते कलियुगात आहे म्हणून कलियुगाला मारलं नाही. असं हे कलियुग आहे. आणि या कलियुगातलं सोपं साधन जर कोणतं असेल तर देवाचं नामचिंतन आहे. ते नामचिंतन तुम्ही कधीही करू शकतात, कसंही करू शकतात, ती केव्हाही करू शकतात. त्या नामचिंतनासाठी ना काळाची बंधनं नाहीत, ना वेळेचं बंधन नाही, ना जागेचं बंधन नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी कशाही पद्धतीने ते नामचिंतन करू शकतात. कारण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या संदर्भात भागवतात आलेला श्लोक आहे. भगवान परमात्म्याच्या संदर्भात बोलून जातात, त्या परमात्म्याचं नामचिंतन हास्यात, भयात, क्रोधात, द्वेषात, तुम्ही द्वेषाने देवाचं नामचिंतन केलं तरी फल मिळतं. हसता हसता देवाचं नामचिंतन करे तरी फळ मिळतं. तुम्ही त्या ठिकाणी क्रोधाने नामचिंतन करे तरी फळ मिळतं. आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रेमाने नामचिंतन केलं तरी फळ मिळतं. कारण ज्या पद्धतीने विस्तवाचा धर्म आहे, चटका देणं, तुम्ही जाणतेपणाने त्याला पाय लावा किंवा न जाणतेपणाने पाय लावा, विस्तवास कधीच म्हणणार नाही याचं न देखता याचा मला पाय लागलेला आहे, आपण
आपण याला चटका लावू नये. जशी विस्तवाची ही भूमिका नाही, तुम्ही कधीही त्याला पाय लावा, तो तुम्हाला चटका देणं हा त्याचा धर्म आहे. तसं देवाचं नामचिंतन तुम्ही कधीही घ्या, त्यांचा धर्म हे तुमचं पाप नष्ट करणं. विठ्ठला असं हे देवाचं नामचिंतन आहे. आणि मग त्या नामचिंतनाचा महत्व एक साधक महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज त्या देवाचं नामचिंतन केल्याने काय होतं हो? तेव्हा महाराज त्याला प्रश्नार्थकच उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. काय नोवे केले, काय नोवे केले, काय नोवे केले, काय नोवे केले. पद्धतीने त्या ठिकाणी भाव व्यक्त करतात. बाबांनो, तो साधक महाराजांजवळ गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज त्या विठ्ठलाचं चिंतन केल्याने काय होतं? महाराज म्हणतात, काय होत नाही बाबा, कारण विठ्ठल नामामध्ये सामान्य पावर नाही. नुसतं जो व्यक्ती रोज 1000 वेळा जोराने टाळी वाजवून त्या ठिकाणी विठ्ठल 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 या नामाचं चिंतन करत असतो, त्याला मरेपर्यंत हृदयविकाराचा झटका येत नाही. एवढं विठ्ठल नामाच्या मध्ये प्राबल्य. विठ्ठल 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 नाम सामान्य नाही. कारण शंकराचार्यांनी या विठ्ठल नामाची व्याख्या करताना फार सुंदर पद्धतीने व्याख्या केली. शंकराचार्य काय म्हणतात? विदाज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. अज्ञानी लोकांनी दर्शन घेतल्यानंतर जो मुक्ती प्रदान करत असतो त्याला विठ्ठल म्हणतात. मुडपापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. किंवा त्याच्या दर्शनाला गेलेला जोही भाविक आहे त्या प्रत्येक भाविकाच्या जीवनामध्ये प्रसन्नता आणून देण्याचं काम तो परमात्मा करत असतो. परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेत. कमरेवर हात परमात्मा का ठेवतात याचं शंकराचार्य पांडुरंगाष्टकामध्ये स्पष्टपणे बोलून जातात. प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितं भक्कराभ्यां धृतोयेन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशाः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भवसागर तरता आरे करी बसा चिंता हो पैरव बाता पटी कर देवे मोया. भवसागर तरता आरे करी बसा चिंता हो पैरव बाता पटी कर शंकराचार्यांनी मांडलेला जेवढाही हा एक श्लोक आहे,
याच श्लोकाला आधारभूत महाराजांनी दिलेलं प्रमाणे भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनिया. या कटावर मध्ये कमरेवर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने कर त्या ठिकाणी दोघे हात त्या ठिकाणी ठेवलेत. का म्हणून परमात्म्याने हार ठेवलेले? याच्या पाठीमागचं कारण जर कोणतं असेल, परमात्मा म्हणतात माझ्याकडे येणारे जेवढे जेवढे आहेत ना, त्यांना हा जो भवसागर आहे तो कमरेपर्यंतच पाणी लागणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि कमरेपर्यंत पाण्यामध्ये कोणी बुडून मरत नाही. म्हणून परमात्म्याला हाच निदर्शन आपल्याला दाखवायचं की माझ्याकडे आलेला जोही साधक आहे तो या भवसागरातून कधीच बुडणार नाही. परमात्म्याला हे निदर्शनाला आणून द्यायचं. आणि शंकराचार्यांनी तोच भाव त्या ठिकाणी व्यक्त केला. त्या परमात्म्याचं नामचिंतन केल्याने काय होत नाही, सर्व काही होतं. कारण चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही ज्याचं चिंतन करता तसं स्वरूप तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये जे दुःख म्हणा सुख निर्माण होतं, याला कारण जर काय असेल तर तुम्ही ज्याचं चिंतन करतात ते दुःख आणि दुःखानेच भरलेला जो संसार आहे, त्या संसाराचंच दिवस रात्र चिंतन चालू असल्यामुळे तुमच्या आमच्या पदरामध्ये हे दुःख कायमस्वरूपी पडतं. हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख पडावं असं जर वाटत असेल तर सुखरूप असणारा परमात्म्याचं चिंतन करा. सुखरूपाय साधूजा कोणी सांगा माझ पांडुरंगा तारिका तो माझा पांडुरंगा जर चिंतन करत राहिले ना तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखात सुद्धा सुखच वाटत असतं. संत महात्मे परमात्म्याचं चिंतन करत होते म्हणून मंबाजी बुवांनी केलेला अपमान सुद्धा तुकोबारांना सुखकारक वाटला. संत महात्मे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन करत होते, सुखरूप असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन ज्ञानोबाराय करत होते. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये विसोबा टीने पदोपदी केलेला अवमान सुद्धा त्यांना सुखकारक वाटत होता. तुमच्या आमच्या जीवनामध्ये केलेलं त्या ठिकाणी अनेकदा त्या ठिकाणी एखाद्याने केलेला जर अवमान असेल तर तो लगेच दुःखाला कारणीभूत होतो, आणि एखाद्याने दिलेला सन्मान असेल तर तो लगेच आनंदाला कारणीभूत होतो. या गोष्टी ज्या माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतात याला कारण हा संसार आहे. हा संसाराचं स्वरूपच दुःखरूप आहे. हा संसारच उलटा आहे. म्हणून याचा उल्लेख करताना ज्ञानोबाराय म्हणतात ऊर्ध्वमूल मदशाखमश्वत्थं प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेद. हा संसार कसा आहे? उलटा वृक्ष आहे. कारण हा उलटा आहे. याला तुम्ही कधी कधी श्रुसरती जो सारखा बदलणारा आहे त्याला संसार म्हणतात. आणि ज्याचं एक स्वरूप नाही, ज्याचं स्वरूप सारखं बदलत असतं, ज्याच्यामध्ये पदोपदी रूपांतर होत असतं त्याला संसार म्हणतात. म्हणून या संसाराचं स्वरूप याचं चिंतन कदापि करू नका. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर बाबांनो त्या विठ्ठलाचं चिंतन करा. ज्याचं चिंतन केलं तर तसं स्वरूप प्राप्त होतं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुःख पदरात पडतं याच्या पाठीमागचं कारण जर कोणतं असेल तर तुम्ही संसाराचं चिंतन करतात म्हणून दुःख पदरामध्ये पडत असतं. कधी कधी एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि आल्यानंतर तो म्हणू लागला, महाराज मला काही लोकांचं टेटस पाहिल्यानंतर वाईट वाटतं. मी त्या व्यक्तींना एकच सांगितलं, एखाद्या व्यक्तीचं टेटस पाहिल्यानंतर जर तुम्हाला दुःख वाटत असेल तर माझी वैयक्तिक आपल्याला आग्रहपूर्वक विनंती आहे, त्या माणसाचा नंबर डिलीट मारून टाका, टेटस दिसणारच नाही. आणि त्याचं टेटस दिसलं नाही तर दुःख होण्याचं कारणच नाही. वा वा, एक नंबर गिराईक. म्हणून माणसाने त्या पद्धतीने पाहूच नाही. आणि पाहायचं असेल तर कधीही कुठल्याही गोष्टीचं ते ममत्व घेऊ नये. म्हणून कीर्तनकार आणि टेटस आई सारखं आहे बरं का. कारण कीर्तनकार बोलत असताना त्याच्या वाक्यातून मुखारविंदातून निघालेले शब्द, काही जे कपडे ते फिसेफिक्स काहींना बसत असतात, काहींना ते कपडे ढिले होतात. म्हणजे कीर्तनकार ज्या पद्धतीने बोलतोय त्या मात्रतेत ते बसत नाही, आणि काहींना त्याच्याहीपेक्षा ते कपडे फिट होतात. याचा अर्थ कीर्तनकार जे बोलतोय त्यांच्यापेक्षाही त्यांचा नालायकपणा जास्त असतो. म्हणून विठाला विठाला म्हणून त्या पद्धतीचं जीवनामध्ये एके दिवशी एक व्यक्ती आला, महाराज मला फार दुःख होतं, अमुक होतं, काही करावं. संपूर्ण गाव महाराज 90% गाव माझ्याकडनं हे
पण 10% लोक माझ्या बाबतीत फार वाईट बोलतात महाराज, मला त्याचं दुःख वाटतं. मी त्या व्यक्तीला सांगितलं, बाबांनो, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 चॅनल सांगितले गेलेत. एक सुखाचं चॅनल आहे आणि एक दुःखाचं चॅनल आहे. जर तुमच्या जीवनामध्ये आपण एखाद्या वेळी TV पाहायला बसलो आणि एखादं चॅनल जर आपल्याला आवडलं नाही तर काय करतो आपण? रिमोट घेतो आणि ते चॅनल बदलून टाकतो. तसं एक काम करा, जेव्हा दुःखाचं चॅनल आपल्या जीवनामध्ये प्रारंभ होत असतं तेव्हा एक काम करायचं, आपली मनस्थिती रूपी रिमोट आपल्या हातात घ्यायचं, ते चॅनलच बदलून टाका. सुखाचं चॅनल कायमस्वरूपी डोळ्यासमोर ठेवा, कधीच दुःख होणार नाही. विठाला म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन करा. त्याच्या चिंतनाने काय होतं? सर्व काही होतं. कारण त्या परमात्म्याचं चिंतन केलं, जसं मनुष्य ज्याचं चिंतन करत असतो तसं स्वरूप माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. याला उदाहरण पाहायचं असेल तर दत्तात्रय भगवान परमात्म्याने जे 24 गुरु केलेले होते, त्या 24 गुरूंपैकी एक गुरु होतं, त्याचं नाव होतं, त्या माशीचं नाव होतं कुंभारीन माशी. ही कुंभारीन माशी काय करते? एखाद्या झाडावरून आडी पकडून आणते, मातीचं सुंदर असं घरटं तयार करते, त्या घरट्यामध्ये त्या आडीला ठेवते आणि आली का त्या आडीला दंश करते. आडी सारखं त्या कुंभारीन माशीचं चिंतन करते. आता ती माशी येईल, मला दंश करेल, आता ती येईल, मला दंश करेल. तिचं सारखं चिंतन केल्यामुळे कालांतराने त्याच माशीचं स्वरूप त्या आडीला प्राप्त होतं. तुका म्हणे आळी जिवे गुरे जिवे गडी, जिवे गुरे जिवे गडी. त्या ठिकाणी तुका म्हणे आडी जीवे नुरेची वेगळी, त्या ठिकाणी ती आडी म्हणजेच प्रत्यक्ष माशी स्वरूप त्या ठिकाणी होऊन जाते. आणि त्या कुंभारीन माशीला दत्तात्रय भगवान परमात्म्याने 24 गुरूंपैकी एक गुरु म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं. तुम्ही सुद्धा त्या परमात्म्याचं चिंतन करा, निश्चित परमात्म्याचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एका चिंतिता विठ्ठले, त्या विठ्ठलाचं चिंतन करा. कारण चिंतन आपण त्या ठिकाणी दुसऱ्याच काही ठिकाणी करत असतो, दुसऱ्या पद्धतीचं. कारण एक तुकोबरांच्याच कालावधीमध्ये एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव हे चिंचवडचे मोरया गोस्वामी नावाचे संत होते. त्या मोरया गोस्वामी नावाचे जे संत होते ते संत प्रत्यक्ष गणपती बाप्पाचे उपासक होते. आणि गणपती बाप्पाचे उपासक असल्यामुळे रोज गणपती बाप्पाचं ध्यान स्मरण त्यांच्याकडनं होत होतं. म्हणून त्यांचं सारखं स्मरण करत असल्यामुळे गणपती बाप्पाला जशी सोंडे तशीच त्यांना सोंडे झाली. गणपती बाप्पांचं उदर जसं मोठं होतं तसंच त्यांचं उदर सुद्धा त्या ठिकाणी मोठं झालं. पण त्याच मोरया गोस्वामींच्या संदर्भात तुकोबारांच्या जीवनात आलेला एक प्रसंग तुमच्यासमोर सांगून जातो. मोरया गोस्वामी हे ब्राह्मण होते आणि तुकोबारा हे त्या ठिकाणी क्षत्रिय कुळात होते. आणि नेमकं योगायोगाने प्रसंग असा झाला, तुकोबारांना वाटलं की चला आपण दररोज तुकोबारांची फिरस्ती असायची, कधी भांडण, कधी मग घोराड्या, कधी भंडारा, नंतर कधी लोहगावला जायचं असेल, कधी त्या ठिकाणी चिंचवडला जायचं असेल, तर एक योगायोगाने मोरया गोस्वामी यांना भेटण्यासाठी गेले. भेटण्यासाठी गेल्यानंतर नेमक्या भोजनाच्या वेळीच भेटण्यासाठी गेले. म्हणून मोरया गोस्वामींनी सांगितलं, महाराज वा वा तुम्ही आलेत, भोजनाच्या वेळी झालेत, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. महाराज म्हणू लागले, काही हरकत नाही, आज ब्राह्मण भोजन मला मिळेल. म्हणून महाराज मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी थांबल्यानंतर त्यांच्या मनामध्ये महाराज आलेले जेवायला, स्वयंपाक तयार आहे, पण त्यांनी अंतर ठेवलं. मध्ये 2 लोक बसतील एवढं अंतर त्यांनी ठेवलं. कारण माझ्या अन्नावर त्यांची सावली पडायला नको, जेणेकरून मी खात असलेलं अन्न दूषित व्हायला नको. ही भूमिका त्यांच्या अंतकरणामध्ये मोरया गोस्वामींची. त्यांनी तुकोबारांचं पात्र असं लांब ठेवलं आणि त्यांचं पात्र इकडे ठेवलं आणि तुकोबारांना सांगितलं, महाराज बसा. ते तिकडे बसले. मध्ये 2 लोकांची जागा सोडलेली पाहिल्यानंतर महाराजांच्या मनात तेवढा भाव नाही. महाराज म्हणू लागले, मोरया गोस्वामीजी, ही जी 2 लोकांची जागा ठेवली, कोणासाठी ठेवली हो तुम्ही? एक काम करा, अजून 2 पात्र बनवा आणि तुम्ही ज्याची उपासना करतात तुम्ही त्याला बोलवा, मी ज्याची उपासना करतो मी त्याला बोलवतो. तुकोबारांनी पांडुरंगाचं आव्हान केल्याबरोबर पांडुरंग येऊन बसले. पण गणपती बाप्पाची पाहिजे तेवढी साधना मोरया गोस्वामींकडनं नसल्यामुळे त्यांच्याकडनं गणपती बाप्पा येऊ शकले नाही. शेवटी महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि मग महाराजांनी गणपती बाप्पाचं आव्हान केल्यानंतर गणपती बाप्पा सुद्धा येऊन बसले. अशा पद्धतीने महाराजांचं
असतं त्या ठिकाणचं जीवन म्हणून तेच महाराज सांगतात एका चिंतिता विठ्ठले. मग आहो बाबा असे भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे त्याचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी प्राप्त होतील. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. हे जे भगवान परमात्म्याचं नाम आहे ना ते सर्व साधनांचं सार आहे आणि त्याच्याने मनुष्य भवसिंधू त्या ठिकाणी पार तरून जात असतो. असं हे नामस्मरण आहे. फक्त नामाच्या सहस्रवरी नावाया अवधारी सजोनिया संसारी तारू झालो असा तो भगवान परमात्मा आहे. तो आपण आपल्याला त्या ठिकाणी आपोआप तारून नेत असतो. असं हे देवाचं नाम आहे. म्हणून ते नामचिंतन तुम्ही त्या ठिकाणी करत राहा. का हो महाराज सर्व साधनांचं त्या ठिकाणी विशेष साधनांचा उल्लेख करतात. योगयाग तपे केली तयाने अमुपे. बाबा भरपूर योग करा. त्या ठिकाणी सहज तुमच्या जीवनामध्ये नामचिंतनाने भरपूर योग प्राप्त होत असतो. नामचिंतनाने भरपूर तपही प्राप्त होत असतं आणि नामचिंतनाने भरपूर यज्ञसुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडत असतो. म्हणून असं जे नाम आहे त्या नामाचा तुम्ही जप करा आणि ते 3 अक्षरी सोपा मंत्र आहे त्याचा जप करत राहा. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा. हा 3 अक्षरी मंत्र सोपा आहे. तो सोपा मंत्र जर कोणता असेल तर तो विठ्ठल आहे. मग त्या विठ्ठल शब्दाचा उल्लेख करताना तुकोबारे सुरुवातीला जपा शब्दाचा उल्लेख करतात. जपा शब्दाचा उल्लेख करत असताना त्याच्यामध्ये त्याचा विच्छेद करताना शास्त्रकार सांगतात जकारो जन्म विच्छेदाहा पकारो पापनाशनाहा. कारण ज शब्द उच्चारला का जन्म मरणाची परंपरा शांत होत असते आणि प शब्द उच्चारला का आपल्या जीवनातलं पाप नष्ट होत असतं. असा जो परमात्मा आहे त्याचा उच्चार करत राहा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या विठ्ठलाचं चिंतन करा. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी या मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्या विठ्ठलाचं चिंतन करूया. विठोबा